नमस्कार, KB9 न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर. मोदी सरकारचा पुन्हा एकदा दिलासा. पेट्रोलच्या दरात ₹1.82 कपात. डिझेलचे दर मात्र 50 पैशांनी वाढले. टीकेनंतरही स्थायी समितीनं मंजूर केलेले 5 पैकी 4 प्रस्ताव. निविदा प्रक्रियेनंतरच प्रस्ताव स्थायी पुढे येत असल्याची आयुक्तांची कबुली. पिंपरी चिंचवडच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी अर्ज मागवले. 12 सप्टेंबरला जाहीर होणार महापौर निवडणूक. पिंपरीत धार्मिक आणि सामाजिक देखाव्यांवर गणेशोत्सवामध्ये भर. आणि खेळाडूंच्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचं पालिकेचं आवाहन. आता पाहूयात सविस्तर बातम्या. महागाईनं वैतागलेल्या जनतेला केंद्र सरकारनं थोडा दिलासा दिलाय. कारण विनाअनुदानित सिलेंडर ₹19 तर पेट्रोल दरामध्ये ₹1.82 कपात करण्यात आली आहे. तर डिझेलच्या दरात मात्र 50 पैशांची वाढ झाली आहे. पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर रविवारी मध्यरात्रीपासून लागू झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचे 100 दिवस येत्या काही दिवसात पूर्ण होणार आहेत. मात्र त्यापूर्वीच देशवासियांना दिलासा मिळालाय. यापूर्वी 14 ऑगस्टलाही पेट्रोल स्वस्त झालं होतं. त्यावेळी पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात ₹1.89 ते ₹2.38 या दरानं पेट्रोल स्वस्त झालं होतं. त्यानंतर शनिवारी रात्रीपासून पुन्हा एकदा पेट्रोल दरात कपात करण्यात आली आहे. याशिवाय विनाअनुदानित सिलेंडरही ₹19 स्वस्त झालंय. तब्बल ₹500 कोटी खर्चाला मंजुरी दिल्यानं पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासन टीकेचं लक्ष झालं होतं. यातच शनिवारच्या सभेत 5 पैकी 4 विषय मंजूर करण्यात आलेत. दरम्यान विकास कामांचे प्रस्ताव निविदा प्रक्रियेनंतर स्थायी पुढे मंजुरीसाठी ठेवल्याची कबुली आयुक्तांनी दिली आहे. निवडणूक आचारसंहितेच्या आधी मोठ्या प्रमाणावर कामांना मंजुरी देण्याचा विक्रम पिंपरी चिंचवड महापालिकेने केला आहे. त्यातच स्थायीचे अध्यक्ष महेश लांडगे हे स्वतः भोसरी मतदारसंघातून इच्छुक आहेत. त्यामुळं जे आहे आणि जसं आहे ते ताबडतोब उरकण्याचा प्रयत्न महेश लांडगे यांनी केल्याचा आरोप केला जातोय. 25 ऑगस्ट रोजी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत त्यांनी ₹500 कोटी खर्चाच्या विकास कामांचे प्रस्ताव अधिकाऱ्यांच्या पुढे ठेवले. महापालिका आयुक्त राजीव जाधव यांनी सुद्धा त्याला मंजुरी दिली. त्यातल्या बहुतांश विकास कामांचे प्रस्ताव ऐनवेळी मांडण्यात आले. त्यामुळं या सर्व प्रकरणात गोलमाल असल्याचा आरोप माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी केला होता. आज आमचे 5 विषय होते जे तुमच्याकडं हे दिलेलं आहे. मी 5 विषयापैकी एक विषय तहकूब झालाय. तो भोसरी MIDCतील बालनगरीचा विषय. भोसरी बालनगरीचा विषय तोच फक्त तहकूब झाला नाही. तर बाकी पाणी पुरवठ्याचे 3 विषय होते ते एक मंजूर झाले आणि सांगूच्या उद्यानाचा विषय मंजूर झाला. अच्छा मिनिट. या सगळ्या प्रकारांवर नगरसेविका रमा ओव्हाळ यांनीही टीका केली आहे. स्थायी समिती सभेमध्ये महिलांना संधी मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. स्थायी समितीमध्ये सदस्यांना विश्वासात न घेता ऐनवेळी विषय घुसवून कोट्यवधी रुपयांच्या खर्चाला मंजुरी दिली जाते. महिला आणि मागासवर्गीय सदस्यांना जाणीवपूर्वक बाजूला ठेवलं जात आहे असे गंभीर आरोप त्यांनी केलेत. पिंपरी चिंचवडचे माजी उपमहापौर हिराचंद आसवानी यांच्या खुनाची सुपारी दिल्याचा आरोप असलेल्या दोघांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. पुणे जिल्हा आणि सत्र न्यायालयानं हा निकाल दिलाय. सन 2010 मध्ये दीपक मेवानी आणि माधव मुळे या दोघांना अटक झाली होती. मात्र सबळ पुरावे नसल्यानं या दोघांचीही मुक्तता झाली आहे. वळूयात पुढच्या बातमीकडे. भिशीच्या नावाखाली करोडो रुपयांना गंडवणाऱ्या संजय धोका याला भोसरी पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्याची रवानगी आता येरवाडा कारागृहात करण्यात आली आहे. शनिवारी धोका याला मोरवाडी न्यायालयापुढे हजर करण्यात आलं होतं. गुंतवणूकदारांचे करोडो रुपये हडपल्याचा आरोप संजय धोका याच्यावरती आहे. जानेवारीपासून धोका फरार होता. 22 ऑगस्ट रोजी संजय धोका मुंबईत सापडला. त्याला पुण्यात आणून अटक करण्यात आली. त्यानंतर पहिल्यांदा 27 तारखेला आणि त्यानंतर 30 ऑगस्टपर्यंत संजय धोका याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली. शनिवारी 30 ऑगस्टला त्याला पुन्हा पिंपरीतल्या मोरवाडी न्यायालयात हजर करण्यात आलं. अखेर त्याची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली. पोलिसांच्या माहितीनुसार संजय धोका यानं 3.25 कोटी रुपयांची अफरातफर केल्याचं सांगितलं जात आहे. पण ही रक्कम त्यापेक्षा खूप मोठी आहे. धोका याला न्यायालयात हजर करण्यात आलं. त्याच्यावर फसवणुकीचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. दरम्यान धोका याच्या वकिलांनी जामीन मिळण्याकरता अर्ज केला होता. पण न्यायालयानं त्याला 27 आणि त्यानंतर 30 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. आपला गणपती आकर्षक कसा दिसेल यासाठी सार्वजनिक मंडळांसोबतच घरगुती गणेश भक्तांमध्येही चढाओढ लागलेली आहे.
त्यासाठी वेगवेगळे देखावे साकारण्यातही आलेत. शंख आणि शिंपल्यांपासून असाच सुंदर देखावा साकारलाय यमुना नगरातल्या प्रदीप घिसे यांनी. यासंबंधीची माहिती देणारा आमचे प्रतिनिधी अप्पासाहेब शेळके यांचा हा स्पेशल रिपोर्ट. गणेशोत्सव म्हटलं की पहिल्यांदा आठवण होते ती कोकण आणि कोकणवासियांची. असाच कोकणाचा अनुभव देणारा असा सुंदर असा गणेशोत्सवाचा देखावा साकारलाय यमुनानगर येथील प्रदीप घिसे यांनी. आपण पाहू शकतात की गणपतीची ही मूर्ती आणि त्याच्या पाठीमागे असणारा देखावा, सुंदर असे शंख, शिंपले आणि कवड्या यांना एकत्र करत हा सुंदर असा देखावा साकारला आहे. जवळजवळ 28 किलो वजनाचे शंख, शिंपले यांनी त्यासाठी वापरलेत. विविध रंग आणि विविध आकार त्या शंख, शिंपल्यांना एकत्र करून हा देखावा त्यांनी साकारला आहे. त्यामुळे ही श्रींची मूर्ती त्यामध्ये अत्यंत खुलून दिसते. यासोबतच देखाव्यासोबतच कोकणाचा विशेष इथं उल्लेख करावा लागतो तो म्हणजे त्यांनी त्या गणेशासाठी तयार केलेल्या छतामुळं. नारळाच्या शेंद्र्यापासून त्यांनी त्यासाठी छत बनवलं आहे आणि तोही अतिशय सुंदर आहे. आपल्यासोबत आहे स्वतः प्रदीप घिसे की ज्यांनी हा देखावा साकारला आहे. आपण त्यांच्याशी बातचीत करूया. तुम्ही कशा पद्धतीने हे साकारलं आणि तुम्हाला ही संकल्पना कशी सुचली? माझा पहिल्यापासून तत्व असतं की इको फ्रेंडली बनवायचं, जे पर्यावरणपूरक असू शकेल. त्याप्रमाणे मी ही थीम वापरून हा देखावा सादर केलेला आहे. याच्यासाठी काय कशाचा वापर केला तुम्ही? याकरता शंख, शिंपले, कवड्या, नारळाची शेंबी, जे करून समुद्राशी आणि समुद्रकिनाऱ्याशी निगडीत, कोकणाशी निगडीत असं जे वातावरण असतं ते वातावरणाची थीम पकडून मी हा देखावा सादर केलेला आहे. किती कालावधी लागला तुम्हाला हा साकारण्यासाठी? हे मखर तयार करण्यासाठी 8 महिन्याचा कालावधी लागलेला आहे. संपूर्ण मखर तयार करण्यासाठी एकट्याने तुम्ही? हो. घरच्यांचं नाही, घरच्यांचं सहकार्य आहे. एकटा एवढं करूच नाही शकणार ना. घरच्यांचं सहकार्य आहे यामध्ये. थँक्यू. हौसेला मोल नसतं यासाठीच म्हणतात. अतिशय हौस आणि गणेश भक्ती ह्याच्यामधून आपल्याला दिसून येते. त्यामुळं कोकणाचा पुरेपूर अनुभव देणारा हा देखावा त्यांनी साकारलाय. कॅमेरामॅन रिंकूसोबत अप्पासाहेब शेळके, KB9 न्यूज, पिंपरी. पिंपरी चिंचवड महापालिकेचं महापौर पद अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव झालंय. त्यावर आता इच्छुकांचे अर्ज मागवले आहेत. त्याची मुदत 2 सप्टेंबरपर्यंत आहे. महापौर आणि उपमहापौर पदासाठी इच्छुक असलेल्या राष्ट्रवादी आणि सहयोगी नगरसेवकांकडून सत्तारूढ पक्षनेत्या मंगला कदम यांनी अर्ज मागवलेत. महापालिकेच्या महापौर पदाची मुदत येत्या काही दिवसांमध्ये संपतीये. आरक्षणानुसार महापौर पद खुल्या प्रवर्गातल्या महिलेला मिळालं होतं. त्यानुसार पहिल्या 2.5 वर्षांमध्ये मोहिनी लांडे यांनी महापौर पद भूषवलं. त्यानंतर आता नव्या आरक्षणानुसार महापौर पद अनुसूचित जमाती प्रवर्गाकरता राखीव झालंय. येत्या 12 सप्टेंबर रोजी महापौर निवडणुकीचा कार्यक्रम सकाळी 11 वाजता जाहीर होणार आहे. दुसऱ्या टप्प्यातल्या आरक्षण सोडतीनुसार महापौर पद हे अनुसूचित जमाती प्रवर्गाकरता राखीव झालंय. त्यामध्ये सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांमध्ये 3 नगरसेवक अनुसूचित जमाती प्रवर्गातले आहेत. आशा सुपे, शकुंतला धराडे आणि रामदास बोकड यांचा यात समावेश आहे. उपमहापौर पदाकरता सुद्धा अनेक जण इच्छुक आहेत. या दोन्ही पदांकरता आता अर्ज मागवण्यात आलेत. येत्या मंगळवारपर्यंत म्हणजेच 2 सप्टेंबरपर्यंत इच्छुकांनी आपले अर्ज सभागृह नेत्या मंगला कदम यांच्याकडे सादर करावेत असं आवाहनही करण्यात आलं आहे. पिंपरी चिंचवड शहराचं नैसर्गिक वैभव असलेल्या दुर्गादेवी टेकडीच्या परिसरातल्या चंदनाची झाडं तोडून देण्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्याच्या निषेधार्थ रविवारी एल्गार सेनेनं आंदोलन केलंय. पिंपरी चिंचवड शहरात राजकारणाच्या पलीकडे एखादी सर्वपक्षीय संघटना असावी, नागरिकांचे आणि सर्वसामान्यांचे प्रश्न सुटावेत यासाठी नुकतीच काळभोर नगर या ठिकाणी एल्गार सेनेची स्थापना करण्यात आली. या संघटनेच्या कामाची सुरुवात रविवारपासून दुर्गादेवी टेकडीवरच्या आंदोलनानं करण्यात आली. या सेनेत कोणत्याही पक्षाचे, मंडळाचे अथवा सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते सहभागी होऊन काम करू शकणार आहेत. सामान्य नागरिक हाच केंद्रबिंदू ठेवून या एल्गार सेनेच्या कार्याचा प्रसार होणार आहे. येत्या शिक्षक दिनी प्रत्येक शाळांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाषण दाखवण्याची सक्ती करणारा आदेश केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयानं दिलाय. याविरोधात पिंपरी चिंचवड शहर युवक काँग्रेसनं पिंपरी चौकात निदर्शनं केली आहेत. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांच्याकडून 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनी प्रत्येक शाळांमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाषण दाखवण्याची सक्ती करणारा आदेश देण्यात आलाय. याबाबतची सर्व यंत्रणा, टीव्ही, प्रोजेक्टर, स्क्रीन, जनरेटर, रेडिओ, इंटरनेट कनेक्शन आदी यंत्रणा उभी करण्याची जबाबदारी सर्वच अनुदानित, विनाअनुदानित शाळांनी करायची आहे. या सक्तीच्या सादरीकरणाचा अहवाल शाळांकडून घेण्यात येणार आहे.
अशा प्रकारची सक्ती करून शालेय विद्यार्थ्यांवर आपले विचार थोपवण्याचं काम केंद्रातलं भाजप सरकार करत असल्याचा आरोप युवक काँग्रेसने केला आहे. युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारकासमोर निषेध सभा घेत निदर्शनं केली. या आदेशाचं शाळांनी पालन करू नये असं आवाहन यावेळी करण्यात आलं. पिंपरी परिसरातल्या गणेश सार्वजनिक मंडळांनी यावर्षी सामाजिक, धार्मिक आणि विद्युत रोषणाईवर भर दिलाय. हलते देखावे सादर करण्याची परंपरा यावर्षीही काही मंडळांनी जोपासली आहे. पिंपरीतल्या मित्र सहकार्य मंडळानं यावर्षी शिवकालीन शासन काळाची गरज हा हलत्या मूर्तींचा देखावा सादर केला. या मंडळाचे 51वे वर्ष आहे. मंडळाचे अध्यक्ष कुणाल सातव हे आहेत. पिंपरी कॅम्पातील न्यू भारत मित्र मंडळ हे दरवर्षी विविध नाविन्यपूर्ण देखावे करून भक्तांची गर्दी खेचणारं मंडळ म्हणून ओळख आहे. पिंपरी कॅम्पातील गेलॉट चौकातील न्यू भारत मित्र मंडळानं अष्टविनायक असा देखावा केलाय. या मंडळाचं यंदाचं 48वं वर्ष आहे. पिंपरी मंडईतल्या शिवराजे प्रतिष्ठान मंडळानं बालाजी जन्म हा 11 मूर्तींचा हलका देखावा तयार केला आहे. या मंडळाचं हे 10वं वर्ष आहे. मंडळाचे अध्यक्ष रोमी संधू आहेत. पिंपरी भाजी मंडईतल्या लालबहादूर शास्त्री मंडईत विद्युत रोषणाई हा देखावा सादर केलाय. या मंडळाचं 45वं वर्ष असून मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय थिटे हे आहेत. पुणे शहरातील नागरिकांना गणेशोत्सवाचा आनंद सुरक्षितपणे घेता यावा यासाठी पुणे वाहतूक शाखेतर्फे भाविकांना त्यांच्या वाहनांसाठी पार्किंग सुविधा पुरवण्यात येते. पुणे शहरातल्या मध्यवस्तीत येणाऱ्या रस्त्यांवर वाहनं आणण्यासाठी आणि शिवाजी रस्त्यावर गाडगीळ पुतळा चौक ते राष्ट्रभूषण चौक, हिराबाग चौक, पुरम चौक, बाजीराव रस्त्यावर पुरम चौक ते गाडगीळ पुतळा चौक या रस्त्यावर वाहनं पार्क करण्यास मनाई करण्यात येते. या कालावधीत भाविकांनी त्यांची वाहनं पार्क करण्यासाठी पुढील ठिकाणांचा वापर करण्याचं सुचवलं आहे. विमलाबाई गरवारे कॉलेज, HV देसाई, मनपा विद्यालय, विश्रामबाग, पुलाची वाडी, पुरम चौक ते हॉटेल विश्व रस्त्याच्या डाव्या बाजूस, दारुवाला पूल ते खडीचे मैदान, गाडगीळ पुतळा ते कुंभार वेस्ट चौक, काँग्रेस भवन, सर्कल मैदान, मित्रमंडळ चौक, कॅनॉलचे कडेस, टिळक पूल ते भिडे पूल, बालभवन समोरून जाणारा सारसबाग रस्ता, बजाज पुतळा ते सनस पुतळा चौक, हमालवाडा पार्किंग या ठिकाणी वाहन चालकांनी आपली वाहनं पार्क करून पुणे वाहतूक पोलिसांना सहकार्य करावं असं आवाहन वाहतूक पोलीस उपायुक्त सारंग आव्हाड यांनी केलंय. शासनाच्या विविध योजनांचे आर्थिक फायदे गरजूंपर्यंत थेट पोहोचवण्यासाठी पंतप्रधान जनधन योजना सुरू करण्यात आली आहे. योजनेच्या प्रभावी कारवाईसाठी समाजातल्या स्वयंसेवी संस्थांनी पुढे आलं पाहिजे असं मत माजी आमदार कृष्णराव भेगडे यांनी व्यक्त केलंय. बँक ऑफ महाराष्ट्राच्या तळेगाव दाभाडे शाखेत पंतप्रधान जनधन योजनेचा नुकताच प्रारंभ झाला. या योजनेचा प्रारंभ आमदार संजय भेगडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. जनसामान्य आणि गोरगरिबांच्या हितासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या या योजनेचे फायदे तालुक्यातले आदिवासी, झोपडपट्टीवासीय, विद्यार्थी आणि उपेक्षितांपर्यंत पोहोचवण्यासाठी बँकेनं ग्रामीण भागातील शाखांमधून यंत्रणा राबवली पाहिजे असं भेगडे यांनी म्हटलंय. बँकेनं पहिल्याच दिवशी तब्बल 400 बचत खाती सुरू करून उद्दिष्टापेक्षा चांगली कामगिरी केली आहे. बँकेचे दरवाजे गोरगरिबांसाठी खुले झाले असून 1 लाखाचं विमा संरक्षण ही महत्वाची बाब असणार आहे. खरे लाभार्थी त्यापासून वंचित राहू नयेत म्हणून परिणामकारक कारवाई होणं गरजेचं आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे खेळाडू विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. लाभार्थी खेळाडूंसाठी 30 ऑगस्ट ते 29 सप्टेंबर 2014 या कालावधीत अर्जांचं वाटप करण्यात येणार आहे. खेळाडूंचे अर्ज 4 ऑक्टोबर 2014 पर्यंत स्वीकारण्यात येणार आहेत असं आवाहन महापालिकेच्या क्रीडा विभागातर्फे करण्यात आलंय. पिंपरी चिंचवड महापालिकेनं विद्यार्थी खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी खेळाडू शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासन क्रीडा आणि युवक संचालनालयातर्फे आयोजित शालेय क्रीडा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंना 3,000 रुपये, असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीतर्फे आयोजित आंतरविद्यापीठ स्तरावर सहभागी होणाऱ्या खेळाडूंना 3,000 रुपये, राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंना 5,000 रुपये क्रीडा शिष्यवृत्ती देण्यात येते. 2013-14 या वर्षाच्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज वाटप सुरू करण्यात आलंय. नेहरू नगरातल्या अण्णासाहेब मगर स्टेडियममधील क्रीडा विभागातून अर्ज वाटप आणि स्वीकृती केली जाणार आहे. वळूयात एका राजकीय बातमीकडे. भोसरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं संधी दिल्यास आपण निवडणूक लढवण्यास तयार आहोत असं स्पष्टीकरण स्थायी समिती सभापती महेश लांडगे यांनी दिलंय. पिंपरी चिंचवड शहरामध्ये भोसरी हा अतिशय संवेदनशील असलेला विधानसभा मतदारसंघ. इथली प्रत्येक निवडणूक अटीतटीची होत असल्याचा इतिहास आहे. याचं प्रात्यक्षिक पुन्हा एकदा 2009च्या विधानसभा निवडणुकीवेळी दिसलं. विद्यमान आमदार विलास लांडे यांच्या विरोधात शिवसेनेच्या सुलभा उबाळे यांनी चांगलीच लढत दिली होती. मात्र त्यांना काठावरचा पराभव सहन करावा लागला होता.
पिंपरी चिंचवड शहरातल्या 3ही मतदारसंघांना आता विधानसभेच्या निवडणुकीची चाहूल लागली आहे. अटीतटीच्या असणाऱ्या भोसरी विधानसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी आणि शिवसेनेत जोरदार चुरस लागली आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला नसला तरीही इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मिळेल त्या जागेवर जाहिरातबाजीही सुरू झाली आहे. काही दिवसांपूर्वी विद्यमान आमदार विलास लांडे यांनी उमेदवारी मिळाल्यास राष्ट्रवादीकडून लढण्याची तयारी दर्शवली आहे. तर दुसरीकडे याच मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचेच महापालिका स्थायी समितीचे अध्यक्ष महेश लांडगे हे सुद्धा राष्ट्रवादीकडून इच्छुक आहेत. मात्र त्यांनी अजूनही अर्ज अथवा मुलाखत दिलेली नाही. पण जर राष्ट्रवादीने संधी दिली तर आपणही निवडणूक रिंगणात उतरायला तयार आहोत असं ते सांगत आहेत. जर राष्ट्रवादीनं संधी दिली नाही तर मात्र कार्यकर्ते सांगतील त्या दिशेनं पाऊल उचलण्याचं सूचक वक्तव्य देखील लांडगे यांनी केलंय. त्यामुळे निवडणुकीआधीच भोसरी मतदारसंघात रंगत वाढली आहे. चिंचवड गावातल्या मंगलमूर्ती वाड्यात शनिवारी सकाळी 7 वाजता अथर्व शीर्ष पठणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी सुमारे 5,000 भाविकांनी याच्यामध्ये सहभाग घेतला होता. सांस्कृतिक संवर्धन विकास महासंघ, स्वातंत्र्य विकास मंडळ आणि मोर्या गोसावी यांच्या संयुक्त विद्यमानं 21 आवर्तनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी 500 जोडप्यांनी यामध्ये सहभाग नोंदवला. मोठ्या उत्साहात ही जोडपी अथर्व शीर्ष पठणात सहभागी झाली होती. अथर्व शीर्षांच्या कार्यक्रमात मोठ्या संख्येनं नागरिकही सहभाग झाले होते. गायत्री परिवार, चिंचवड देवस्थान ट्रस्ट, गजानन मंदिर, विश्व हिंदू परिषद, मयुरेश्वर मंडळ इत्यादी मंडळांनी यामध्ये सहभाग घेतला. नमस्कार. संस्कृती संवर्धन व विकास महासंघातर्फे गणेशोत्सवाच्या सर्वांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. संस्कृती संवर्धन विकास महासंघ निगडी प्राधिकरणातील स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या पुढाकारातून सुरू झाला असून शहरामध्ये 4 विभागामध्ये महासंघाचं काम चालू आहे. प्रामुख्याने निगडी प्राधिकरण विभाग, चिंचवड विभाग, यमुनानगर चिखली विभाग, संत तुकाराम नगर भोसरी विभाग अशा माध्यमातून या सर्व परिसरातील ज्ञाती संस्था, मठमंदिरं अशा सर्वांना एकत्र घेऊन काही विधायक कार्य करावं. आपल्या समाजामधल्या अंधश्रद्धा या कमी व्हाव्यात, त्याच पद्धतीने आपल्या संस्कृतीचं जतन करताच योग्य त्या पद्धतीने संवर्धन करावं अशा भूमिकेतून कार्य चालू आहे. यातलाच आज या ठिकाणी चिंचवड मंगलमूर्ती वाडा इथे महासंघाच्या वतीने अथर्व शीर्ष पठणाचा कार्यक्रम झाला होता. सुमारे 5,000 नागरिकांच्या उपस्थितीमध्ये संपूर्ण मंगलमूर्ती वाडा हा 21 आवर्तनांनी पवित्र व मंगल असा झालेला आहे. या ठिकाणी अनेक संस्था यांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य केलेले आहे. चिंचवड देवस्थान आणि महासंघ अशा संयुक्त विद्यमाने आज या ठिकाणी संपन्न झालेल्या कार्यक्रमामध्ये अनेकांचा सहभाग आणि संयुक्तपणे केलेल्या या कार्यक्रमामध्ये अनेकांनी केलेलं सहकार्य हे फार मोलाचं आहे. गेल्या वर्षी या कार्यक्रमाचा प्रारंभ झाला होता आणि या अथर्व शीर्ष पठणाचं हे 2रं वर्ष या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. महासंघाच्या योजनेतून असाच पुढचा कार्यक्रम मोर्या गोसावींचा समाधी उत्सव माघ महिन्यात जो होत असतो त्यावेळेस देखील अशाच पद्धतीचं या डिसेंबरमध्ये जी चतुर्थी येणार आहे उत्सवामध्ये, योगायोगाने ही अंगारकी चतुर्थी आलेली आहे. तर या अंगारकी चतुर्थीच्या दिवशी देखील सुमारे 4,000 ते 5,000 नागरिकांच्या उपस्थितीत 21 आवर्तनांचा कार्यक्रम देखील संपन्न होणार आहे. महासंघाच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड शहरात अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचं योग्य त्या पद्धतीने नियोजन करणं आणि त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीचं संवर्धन करताच योग्य तो विकास करणं अशा भूमिकेतून महासंघाचं काम चालू आहे. शहरातल्या सर्व भागात याचं काम पोचेल. सर्व मंडळं, मठमंदिरं यांनी चांगल्या पद्धतीने सहकार्य करावं अशी या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. संस्कृत संवर्धन व विकास महासंघ ही संस्था पिंपरी चिंचवड परिसरामध्ये गेले 5-7 वर्षापासून कार्यरत आहेत. भारतीय संस्कृतीचं जतन व्हावं आणि वेगवेगळ्या प्रकारच्या जुन्या प्रथा आहेत, या प्रथा चांगल्या पद्धतीने वृद्धिंगत व्हाव्यात हा खरं तर या संस्थांच्या पाठीमागचा उद्देश आहे. या संस्थेमध्ये जवळजवळ 70 ते 80 मठ, मंदिरे, गणेशोत्सव मंडळे सहभागी झालेले आहेत. आरती एकाच वेळेला व्हावी,
निर्माल्याचं विसर्जन व्यवस्थित ठिकाणी व्हावं वगैरे अनेक प्रकारचे उपक्रम या मंडळाच्या माध्यमातून राबवले जातात. आज गणपती अथर्वशीर्षाचा कार्यक्रम आपल्या चिंचवड गावामध्ये या मंदिरामध्ये संपन्न झाला आणि या कार्यक्रमासाठी सुमारे 4 ते 5 हजार गणेश भक्त उपस्थित होते आणि 21 आवर्तनं गणेश अथर्वशीर्षाची या ठिकाणी संपन्न झाली आणि अत्यंत उत्तम अशा प्रकारचं नियोजन आणि लोकांचा प्रतिसाद खूप चांगला आहे. पुणे शहरामध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर हजारो लोक या अथर्वशीर्ष पठणासाठी जातात, परंतु पिंपरी चिंचवड परिसरातील लोक त्या ठिकाणी जाऊ शकत नाहीत आणि त्यांची सोय व्हावी अशा दृष्टीने हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आणि या कार्यक्रमाला भरघोस अशा प्रकारचा प्रतिसाद वेगवेगळ्या प्रकारच्या संस्था या ठिकाणी उपस्थित होत्या. तसंच अनेक मान्यवर या कार्यक्रमाला आणि अनेक थोर गणेश भक्त या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. सुरेंद्र महाराज देव यांच्या माध्यमातून आणि संस्कृत संवर्धन विकास महासंघाच्या माध्यमातून हा कार्यक्रम संपन्न झाला. अनेक प्रकारच्या सेवाभावी संस्था, ज्येष्ठ नागरिक संघ, त्याचप्रमाणे पतंजली संस्था, गायत्री परिवार अशा अनेक विविध संस्थांचे लोक या कार्यक्रमामध्ये उपस्थित होते. धन्यवाद. खरेदीसाठी काळेवाडीतल्या ज्योतिर्लिंग ज्वेलर्समध्ये आलेल्या एका जोडप्यानं अर्धा किलो चांदी लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आलाय. हे चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत. या प्रकरणी दुकानाचे मालक गणेश सूर्यवंशी यांनी काळेवाडी पोलीस चौकीत फिर्याद दाखल केली आहे. काळेवाडी पोलीस अधिक तपास करत आहेत. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ हे पुणे रेल्वे स्थानक ते मंत्रालय या मार्गावर एसटी शिवनेरी सेवेच्या 2 फेऱ्या सुरू करणार आहे. याचा पुणेकरांना मोठा फायदा होणार आहे. पुणे रेल्वे स्थानकाजवळून सकाळी 6 आणि दुपारी 2 वाजता या बस सुटतील. औंध, हिंजवडी, वाकड, एक्सप्रेसवे, कोकण भवन, नेरुळ फाटा, वाशी हायवे, मैत्री पार्क, दादर आणि सीएसटी मार्गे या बस सकाळी 9:45 आणि सायंकाळी 5:45 पोहोचतील. परतीच्या प्रवासाला मंत्रालयाकडून सकाळी 10 आणि सायंकाळी 6 वाजता गाड्या सुटतील आणि पुण्याला अनुक्रमे दुपारी 1:45 आणि रात्री 9:45 पोहोचतील. पुणे ते मंत्रालय प्रवास भाडं 450 रुपये असेल. या सेवेचं ऑनलाईन आरक्षण महामंडळाच्या संकेतस्थळावर करता येणार आहे. सोबतच सर्व आरक्षण केंद्रांवरही तिकीटं मिळणार आहेत. गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी पिंपरी चिंचवड शहरात पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी शनिवारी पथसंचलन केलं. पाहूयात त्याची एक झलक. पोलीस उपायुक्त डॉक्टर राजेंद्र माने, सहाय्यक पोलीस आयुक्त रमेश भुरेवाल यांच्या मार्गदर्शनाखाली 5 वरिष्ठ पोलीस निरीक्षक, 29 पोलीस निरीक्षक, 145 पोलीस कर्मचारी, 12 होमगार्ड, राखीव दल, शिवाय दंगल नियंत्रण अधिकारी आणि कर्मचारी अशा सुमारे 400 पोलिसांचा फौजफाटा या संचलनात सहभागी झाला. सकाळी 9:30 वाजता पिंपरी पोलीस ठाण्यातून संचलनाला सुरुवात झाली. त्यानंतर मोहननगर, रामनगर, विठ्ठलनगर, गांधीनगर मार्गे रिव्हर रोड डिलक्स चौकातून संचलन करण्यात आलं. शहरातल्या गर्दीच्या आणि संवेदनशील ठिकाणी संचलन करून आपली जागरूकता सिद्ध करणं तसंच संचलनाच्या दरम्यान शहरातील गणेशोत्सव काळातील परिस्थितीचा अभ्यास करून समाज आणि पोलीस यामध्ये असणारी दरी कमी करण्याचा हा प्रयत्न असल्याचं पोलीस उपायुक्त डॉक्टर राजेंद्र माने यांनी सांगितलं आहे. गणपती बंदोबस्ताच्या पार्श्वभूमीवर आपण शहरातल्या विविध भागामध्ये रूट मार्च घेत असतो. त्या अनुषंगानं आज पिंपरी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये वेगवेगळ्या चौक्यांच्या हद्दीमध्ये जो संवेदनशील आणि गर्दीचा परिसर आहे त्या परिसरामध्ये पोलीस, रॅपिड ऍक्शन फोर्सचे जवान, SRPFचे जवान, RCP अशा एकूण 300 जवानांनी रूट मार्च केला. असाच रूट मार्च शहराच्या विविध भागात घेण्यात येणार आहे. बोलूयात क्रिकेटच्या बातमीकडे. तिसऱ्या वन डे सामन्यात टीम इंडियानं इंग्लंडवर 6 गडी राखून मात करत 5 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यात भारतासमोर विजयासाठी 228 धावांचं माफक लक्ष्य होतं. हे लक्ष्य टीम इंडियानं 43 षटकात 4 विकेट्सच्या मोबदल्यात पार केलं. भारताकडून अंबाती रायडूनं नाबाद 64 धावा ठोकल्या. यामध्ये त्यानं 6 चौकार तर अजिंक्य रहाणेनं 45, सुरेश रैनानं 42 आणि विराट कोहलीनं 40 धावांची खेळी केली. सलामीवीर शिखर धवनला या सामन्यातही मोठी खेळी करता आली नाही. धवन 16 धावा करून माघारी परतला. त्याआधी भारताच्या फिरकी गोलंदाजांनी इंग्लंडचा डाव 50 षटकांमध्ये 227 धावात गुंडाळला होता. भारतातर्फे अश्विननं सर्वाधिक 3 गडी बाद केले. टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी यष्टीरक्षणात नव्या विश्वविक्रमाची नोंद केली आहे.
धोनीनं नॅटिंगहममध्ये ॲलिस्टर कुकला यष्टीचित केलं आणि क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा फलंदाजाला यष्टीचित करण्याचा विक्रम आपल्या नावे जमा केला. वन डे आणि कसोटी क्रिकेटमध्ये मिळून धोनीच्या नावावर आता सर्वाधिक 131 स्टंपिंग असून त्यानं संघकाराचा 129 स्टंपिंगचा विक्रम मोडीत काढलाय. तर रवींद्र जडेजा आणि जेम्स अँडरसन मधल्या वादाचं प्रकरण ताजं असतानाच नॅटिंगहमच्या मैदानात पुन्हा एकदा भारत आणि इंग्लंडच्या खेळाडूंमध्ये ठिणगी पडली. विराट कोहली 40 धावांवर बाद झाला तेव्हा इंग्लंडचा गोलंदाज बेन स्टोक्सनं कोहलीवर टिप्पणी केली. यावेळी कोहली आणि स्टोक्समध्ये बाचाबाची झाली. मग अंपायर्सनेही इंग्लंडचा कर्णधार ॲलिस्टर कुक आणि स्टोक्सला बोलावून ताकीद दिली. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटू ताज्या घडामोडींसह. तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा KB9 न्यूज. नमस्कार.